घरी बायकोला काय सांगू? गॅस मिळत नाही म्हणून संभाजीनगरमध्ये एकाने डोके फोडून घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर येथे गॅस मिळत नसल्याने एका 50 वर्षीय व्यक्तीने स्वतःचे डोके फोडून घेतले. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. त्यांना तशाच अवस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच MIDC वाळूज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातल्या अनेक भागांमध्ये अद्यापही घरगुती गॅस पुरवठा सुरळीत झालेला नाही. पुढील काही दिवसांमध्ये हा पुरवठा सुरळीत होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र सद्यस्थितीत घरगुती गॅसधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. शहरातल्या वाळूज MIDC मधील रांजणगाव शेनपुंजी येथील कमल गॅस एजन्सीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने एका व्यक्तीने संताप व्यक्त केला. रागाच्या भरात त्यांनी स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. बालचंद नेमाने, वय 50, राहा रांजणगाव असे जखमी व्यक्तीचे नाव असून ते अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या चक्रा मारत होते. मात्र वारंवार प्रयत्न करूनही गॅस उपलब्ध न झाल्याने ते संतप्त झाले. घरी बायकोला काय सांगू असे म्हणत त्यांनी स्वतःचे डोके फोडून घेतले.